नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बालुशाही बनवणार आहोत। अगदी हॉटेलमध्ये मिळते किंवा हलवाई जशी बनवतात त्याहीपेक्षा छान अशी ही बालुशाही होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी साहित्य सांगते। तर 2 वाटी मैदा घेतला आहे बघा। तो मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। हे खूप महत्त्वाचं आहे, मैदा आपण चाळून घ्यायचा बालुशाही बनवता वेळेस। आणि तुम्ही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण, ग्लासाचंही प्रमाण घेऊ शकता। तर मी इथे वाटीचं घेतलं आहे, त्यामुळे सर्व प्रमाण मी वाटीच्याच याने सांगणार आहे, मापाने। 2 वाटी मैदा, पोहे खायचा जो चम्मच असते त्या चम्मचने 1 चम्मच बेकिंग पावडर घेतली आहे। आता ही बेकिंग पावडर आपण मैद्यामध्ये टाकून चाळून घेणार आहोत। म्हणजे यामध्ये जे काही खडे गुठळ्या वगैरे राहतात त्या वरती येतात बघा, अशा पद्धतीने। आता आपण मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकायचं आहे तूप। तर इथे पाव वाटी वितळलेलं तूप घेतलं आहे, ते टाकायचं। हे अचूक प्रमाण आहे बघा। आणि मोठ्या चम्मचने 1 चम्मच दही घेतला आहे। दही जास्त आंबट नसावं, ताजं दही घ्या शक्यतोवर, आणि फार आंबट दही घेऊ नका। तर हे दही सुद्धा यामध्ये टाकायचं आहे। अगदी 1 चिमूट मीठ टाकायचं, कारण गोडाचा पदार्थ आहे। मीठ टाकलं की याची चव अजून वाढते, त्यामुळे मीठ जरूर टाका। आता हे आधी चम्मचने असं छान मिक्स करून घ्यायचं। आणि हे आपल्याला जसं चपात्याचं पीठ मळतो तसं नाही मळायचं, याला फक्त मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे बालुशाहीला लेयर खूप छान येतात आणि मस्त आतपर्यंत पाक मुरतो याच्या, त्यामुळे लक्षात ठेवायचं। आता चम्मचने मिक्स केल्याच्या नंतर मी हे हाताने मिक्स करते व्यवस्थित असं। हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपण दही आणि तूप टाकलेलं आहे, तर पाणी शक्यतोवर नाही टाकलं तरी चालेल, पण वाटलंच तुम्हाला की हे खूप असं घट्टसर आहे तर अगदी 1-2 चम्मच पाणी टाकू शकता। तर इथे आपल्याला असा हा फक्त मैदा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। आता मला थोडंसं हे कोरडं वाटत आहे, मी यामध्ये 1 चम्मचच पाणी टाकते सुरुवातीला, वाटलं तर एखादा चम्मच अजून टाकेन। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा याचा गोळा हा तयार झाला आहे। आपण हा झाकून 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ। आणि आता आपण पाक बनवायला घेऊ। तर इथे कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकायची आहे। इथे तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण 1.5 वाटी बरोबर आहे बघा। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे, म्हणजे साखर बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं। आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाही, फक्त थोडासा हा घट्टसर पाक असायला हवा, याला 1 तारी किंवा 2 तारी बनवायचा नसतो। तर आता आपण हा मिक्स म्हणजे छान या पाण्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर साखर वितळेस्तोवर हा उकळून घ्यायचा आणि नंतर मध्यम आचेवर 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचा पाक। आता ह्या साखरेच्या पाकामध्ये
ही कुटलेली वेलची टाकायची आहे, याने खूप छान स्वाद येतो. अगदी थोडासा फूड कलर टाकते मी, केशरी फूड कलर घेतलेला आहे मी. हा ऑप्शनल आहे, नाही टाकला काही हरकत नाही. आता साखरही वितळत आलेली आहे बघा. हे थोडंसं अजून आपण शिजवून घेऊ. तर इथे 3 ते 4 मिनिटं हा पाक शिजवून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असा हा घट्टसर झाला आहे. आता आपण ही कढई साईडला ठेवू आणि इकडे तेल गरम करायला ठेवू. बालुशाही तळायला असं पसरट पॅन किंवा कढई घ्यायची आहे, म्हणजे छान व्यवस्थित आपल्याला तळता येतं. आता तेलही गरम करायला ठेवलं आहे. पाकसुद्धा थोडासा कोमट होईल तोपर्यंत आपण इकडे हे पीठ बघा छान असं मुरलं आहे. आपण हे असं पोळपाटावरती घेऊन याला थोडंसं हातानेच प्रेस करायचं आहे. हे लाटायची वगैरे काही गरज नाही, कारण असं केल्यामुळे काय होतं, याला लेयर खूप छान येतात. आता असं कट करायचं आहे आणि पुन्हा हे तुम्ही जितक्या वेळ कराल ना तितके बालुशाहीला लेयर येतात बघा. तर ही स्टेप तुम्ही अजिबात स्किप करू नका. अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं, फोल्ड करायचं. तुम्ही पाहू शकता छान असे हे लेयर दिसत आहेत. आता पुन्हा हे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पहा खूपच सुंदर. आता याला आपण तुम्हाला कोणत्या साईजची, म्हणजे छोट्या मोठ्या साईजची बालुशाही बनवायची आहे त्यानुसार कट करायचं आहे. तर मी खूप मोठी नाही आणि खूप छोटी पण नाही, मीडियम साईजची बालुशाही बनवत आहे. तर असे हे याचे एकसारखे आकार कट करायचे आहेत. आता हे आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचं आणि याला असं मध्ये होल द्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा, थोडी अशी चपटी पण करून घ्या, म्हणजे तळल्याच्या नंतर ती अजून फुलते. अशा पद्धतीने आपल्याला बनवायच्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही बालुशाही बनवली तर अजिबात बिघडणार नाही. अगदी परफेक्ट अशी बालुशाही तयार होते. तेल फार गरम करायचं नाही बालुशाही तळता वेळेस. तर हे अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊ. तेल गरम झालेलं आहे आणि बालुशाही सुद्धा बनवून तयार झाली आहे. आता आपण ही या गरम तेलामध्ये एक एक करून सोडणार आहोत.
तेल फार गरम करायचं नाही बघा. तळता वेळेससुद्धा बालुशाही अशी व्यवस्थित मध्यम आचेवर आणि कमी गरम तेलामध्ये तळायचे आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही खूप गरम तेलामध्ये बालुशाही तळली तर ती फक्त वरूनच कलर चेंज होईल, आतून कच्ची राहील, अजिबात खायला चांगली लागणार नाही. असं मध्ये होल व्यवस्थित द्यायचं आहे. आताच खूप छान याला लेयर सुटत आहेत. आणि कोणताही पदार्थ तळता वेळेस डायरेक्ट असा मध्यभागी न टाकता असा काठाला सोडायचा हळूवारपणे. तेल हातावर उडत नाही किंवा चटका लागत नाही हाताला. तेलात टाकल्या सुद्धा याला अजिबात हलवायचं नाहीये. व्यवस्थित अशी तळून वरती यायला लागली आहे, तुम्ही पाहू शकता. तर छान सोनेरी रंग येईपर्यंत ही बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे. थोडं तळू देऊ आणि नंतर मग याला पलटी करून घेऊ आपण. तर छान अशी 3-4 मिनिटं ही एका साईडनं तळू द्यायची आहे आणि मग याला आपण हलक्या हाताने पलटी करून घेणार आहोत. मस्त बघा लेयर आलेले आहेत आणि खुसखुशीत अशी होत आलेली आहे. तळता वेळेस अजिबात घाई गडबड करायची नाही. अगदी हळू ही बालुशाही जी आहे ती तळू द्यायची. आता पुन्हा 2 ते 4 मिनिटं दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे आहे. तर हे पहा, आपण छान असा सोनेरी रंग येवस्तोवर ही बालुशाही तळून घेतली आहे. ही आता आपण काढून घेणार आहोत. असा हा कलर आला पाहिजे बघा. तेल निथळून घ्यायचं आणि अशा जाळीवरती काढून घ्यायची आहे. आता आपण हे तेलाचा जो पॅन आहे तो काढून घेऊ आणि हा जो पाक आहे तो आपल्याला खूप थंडही नको आणि खूप असा गरम सुद्धा नको आहे. कोमट पाकामध्ये बालुशाही टाकायची आहे. तर या पाकामध्ये ना मी लिंबूचे 2-3 ड्रॉप टाकते, म्हणजे छान यामध्ये बालुशाही छान अशी मुरते. अगदी थोडासा कोमट करून घ्यायचा, फार गरम करायचा नाहीये पाक. आता गॅस बंद केला आहे आणि या पाकामध्ये आपण ही बालुशाही सोडणार आहोत. 1-2 ते 3 मिनिटच फक्त पाकात बालुशाही ठेवायची आहे, म्हणजे छान यामध्ये पाक जो आहे तो मुरतोय. एका बाजूने 2 मिनिटं अशी पाकात ठेवायची आणि मग दुसरी बाजू पलटी करून 2 मिनिटं पुन्हा ठेवायची. 4 ते 5 मिनिटच या पाकात ठेवा बालुशाही, फार वेळ ठेवायची नाही. 4 ते 5 मिनिटं झाले आहेत. आता ही आपण काढून घेणार आहोत बघा. अशा जाळीवरच काढून घ्या, म्हणजे यामधला जो पाक आहे तो निथळला जातो.
किती छान असे लेयर आलेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. मस्त झाली आहे, खायला सुद्धा भन्नाट लागेल. आता बाकीची जी राहिलेली आहे ती सुद्धा या पाकामध्ये अशाच पद्धतीने मुरवून घ्यायची आहे. आतपर्यंत पाक मुरला आहे. आता ही सुद्धा आपण अशाच पद्धतीने 2-4 मिनटं या पाकात ठेवून नंतर या जाळीवर काढून घेणार आहोत. तर अशी ही आपली रसाळ मस्त गोड अशी ही बालुशाही तयार झाली आहे. नक्की करून पहा अशा पद्धतीने. कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह. आता ह्यावरती तुम्ही पिस्ता, काजू, बदामाचे काप टाकू शकता. माझ्याकडे फक्त काजू होते त्यामुळे मी हे काजूचे तुकडे टाकते. मस्त दिसतात आणि खायला पण छान लागतात. तर अशी ही आतपर्यंत पाक मुरलेली बालुशाही नक्कीच करून पहा. अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी आहे.